त्यांच्या ज्या जमिनी आहेत आणि ह्या जमिनी काही अनुषंगाने वहिवाटदारांच्या नावावर होणार आहे आणि त्या वहिवाटदारांच्या नावावर झाल्याच्या नंतर मंदिर व्यवस्थापनाला काय धोका होऊ शकतो आणि या संदर्भात पहिल्या सुरुवातीला आंबेगाव तालुक्यातील भावडी गावाने पुढाकार घेऊन भावडी गावातील मुंजाबा देवस्थानच्या ट्रस्टचे कार्यकर्ते आणि पुजारी यांच्याकडूनच आपण जाणून घेणार आहोत की नक्की हा विषय कसा आहे आणि काय आहे। स्थानदेवता मुंजाबा महाराज तसेच महाराष्ट्र मंदिर महासंघ जे का मंदिर व्यवस्थापनेसाठी मंदिरांच्या रक्षणासाठी महाराष्ट्रभर कार्य करत आहे। प्रथमतः मी त्यांचं हिंदू जनजागृती समिती जी संघटना हिंदुत्वासाठी कार्य करते त्यांचं प्रथमतः मी या ठिकाणी अभिनंदन करतो, उपस्थितांचं अभिनंदन करतो। आज जो महाराष्ट्र शासनाने ज्या प्रकारे चुकीचा निर्णय घेतलेला आहे, मी अतुल रामदास काळे या ठिकाणी मंदिर व्यवस्थापक भावडी मुंजाबा मंदिर या ठिकाणी येऊन या ठिकाणी मी महाराष्ट्रच्या शासनाला असं आव्हान करतोय की हा चुकीच्या निर्णयाचा निषेध तर करतोयच। जर वहिवाटदारांच्या नावावरती जर ह्या देवस्थानच्या जमिनी होत असो देवाच्या नावावर हा चुकीचा निर्णय जर होत असेल तर भविष्य काळामध्ये मंदिर व्यवस्थापन असेल किंवा मंदिर व्यवस्थापनाचा जो पुढील जो भाग असेल हा सगळा धोक्यात देऊन या ठिकाणी धार्मिक आध्यात्मिक सामाजिक त्या प्रत्येक गोष्टीला तर धोका तर पोहोचेल याचा जाहीर निषेध तर करतोच। व या ठिकाणी मी हिंदू जनजागृती समिती असेल मंदिर महाराष्ट्र महासंघाच्या वतीनं सकल हिंदू समाजाच्या वतीनं हिंदुत्ववादी संघटनाच्या वतीनं निषेध करतो व या ठिकाणी आम्ही या ठिकाणी तो अभिषेक घातलेला आहे। या मुंजाबा महाराजांच्या चरणावरती अभिषेक घालतोय की हे देवा हे देवस्थानच्या सर्व जमिनी देवावरच्याच नावावरती राहू दे व त्याच्या माध्यमातून धर्मरक्षणाचं कार्य राहू दे व वहिवाटदारांच्या नावावरती करून जो चुकीचा महाराष्ट्र शासनाने जो निर्णय घेतलेला आहे कायदा करण्याचा प्रयत्न चालू आहे त्याचा या ठिकाणी पूर्णपणे उच्चाटन होऊ दे अशी भगवंताच्या चरणावरती मी प्रार्थना करतो। आणि समस्त उपस्थितांच्या वतीने सकल हिंदू समाजाच्या वतीनं तमाम हिंदू बांधवांच्या वतीने ह्या कायद्याला विरोध करतो व माझे 2 शब्द संपवतो। जय हिंदू राष्ट्र, जय श्री महादेव। नमस्कार, यातीलच एक भाविक आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात की नक्की पुढील भविष्य काळात कशा प्रकारे धोका होऊ शकतो। नमस्कार, माझं नाव दिगंबर कातळे, मी सदर गावचा ग्रामस्थ आहे। त्याबरोबरच ह्या देवस्थानचा एक भाविक ह्या नात्याने इथं जो उपस्थित आहे। आत्ता सध्या जी परिस्थिती महाराष्ट्रात चालू आहे, बावनकुळे साहेब जे आपले महसूल मंत्री आहेत, महसूल मंत्र्यांनी जो घेतलेला निर्णय आहे देवस्थानच्या जमिनी ह्या वहिवाटदारांच्या नावावर करून द्याव्या। आता प्रत्यक्षात तसं पाहिलं तर ह्या जमिनी देवस्थानच्या नावावर ह्या कारणासाठी होत्या की त्याचं व्यवस्थापन योग्य रीतीने व्हावं, भाविकांची श्रद्धा राहावी। पण अशा प्रकारचा जर निर्णय देवस्थानच्या प्रती जर घेतला गेला तर त्या कारणाने वहिवाटदार हा मालक होईल व मंदिरामध्ये येण्यासाठी भाविकांना किंवा श्रद्धाळूंना यांना यायची अडवणूक सुद्धा होऊ शकते भविष्याच्या हिशोबाने जर विचार केला तर। हाच विचार करून जुन्या लोकांनी ह्या वहिवाटदारांना जरी त्या जमिनी इनामात दिलेल्या जरी असल्या तर त्याच्यावर ताबा हा मंदिर प्रशासनाचा ठेवला होता। तर त्या गोष्टीला मागे सारून महसूल मंत्र्यांनी बावनकुळे साहेबांनी हा जो निर्णय घेतला त्या निर्णयाला आमचा तीव्र निषेध आहे, तीव्र विरोध आहे। म्हणून आम्ही प्रथमतः भावडी गावातून याची सुरुवात करत आहोत आणि त्यासाठी मुंजाबा महाराजांना आम्ही अभिषेक घालून त्यांना विनंती करणार आहे की ह्या प्रशासनाला सद्बुद्धी द्यावी आणि हा निर्णय रद्द व्हावा, ह्याबद्दल आम्ही आज अभिषेक करत आहोत। धन्यवाद। ह्या देवस्थानच्या आहेत त्या देवस्थानच्या पुजाऱ्यांच्या नावावर किंवा ज्यांच्याकडे आता वहिवाट आहे यांच्या नावावर जर झाल्या तर उद्या भविष्य काळात होणारे अनेक संकट येणार आहेत। तर ह्या माध्यमातून आपण आज ही जाणून घेतलेलं आहे डिजिटल न्यूजच्या माध्यमातून। धन्यवाद। चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या डिजिटल न्यूज चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट देखील करा। आणि हो, बेल आयकॉनवर प्रेस करून नोटिफिकेशन्स अवश्य